अपूर्ण मुंबई गोवा महामार्गावर 3 टोल नाके। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नसताना आता प्रवाशांवर 3 टोलचा भार टाकण्याची तयारी सुरू झाल्याने कोकणवासियांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। अपूर्ण रस्ता, निकृष्ट दर्जाचे गावाकडचे मार्ग आणि अपुऱ्या सुविधा यांमुळे आधीच त्रस्त असलेल्या प्रवाशांना आता 3दा टोल भरावा लागणार असल्याची माहिती समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे। महामार्गाच्या पहिल्याच टप्प्यातील पळसपे ते इंदापूर या सुमारे 90 किलोमीटरच्या अंतरात खारपाडा आणि खांब या 2 ठिकाणी टोल नाके उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे। त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना एका प्रवासात 2 ठिकाणी टोल भरावा लागणार आहे। पुढील टप्प्यात पोलादपूर जवळ लोहारे येथेही टोल वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आले असून सिग्नल यंत्रणा सुरू झाली आहे। या घडामोडींमुळे रस्ता पूर्ण नसताना टोल कशासाठी असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि रुंदीकरणाचे काम 2011 साली सुरू झाले, मात्र निधी अभावी, पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनातील अडचणी आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे हे काम वर्षानुवर्ष रखडत गेले। तब्बल 16 वर्षांहून अधिक काळानंतरही महामार्गाचे अनेक भाग अपूर्ण असून काही ठिकाणी अजूनही काम सुरूच आहे। नागोठणे आणि कोलाड परिसरातील पुलांची कामे अजूनही सुरू आहेत, तर काही ठिकाणी अपूर्ण रस्त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। माणगाव आणि इंदापूर बायपास अपूर्ण आहे, तरी सुद्धा प्रशासनाने टोल वसुलीची तयारी सुरू केल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे। टोलचे दर किती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र येत्या काही दिवसात याबाबत अधिसूचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। हा महामार्ग बनवण्यासाठी जेवढी वर्षे लागतील तेवढी वर्षे टोल आकारणी करू नये। या महामार्गावर अपघातांमध्ये हजारो निष्पाप आणि निरपराध लोकांचे हकनाक बळी गेले आहेत, त्यामुळे टोल आकारण्याची घाई करू नये व रस्ता पूर्ण सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारावा। तसेच सुलभ शौचालय, स्ट्रीट लाईट, चार्जिंग, पिण्याची पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।